एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. तो खूप साधा आणि देशभक्त होता. त्याच्याकडे एक लहानशी जमीन, 2 बैल आणि घरी त्याची पत्नी होती. त्या शेतकऱ्याला मूलबाळ नव्हते. या गोष्टीची त्याला सतत चिंता वाटत होती. गावातील बायका सुद्धा त्याच्या पत्नीला टोचून बोलत असत, ज्यामुळे तिला घराबाहेर पडणे कठीण झाले होते. जेव्हा कधी तो शेतकरी आपला नांगर आणि बैल घेऊन शेतात जायचा, तेव्हा तो देवाला भेटायला नेहमी गावातील मंदिरात जायचा. एकदा त्या भोळ्या शेतकऱ्याच्या मनात एक कल्पना आली. त्याने ती कल्पना आपल्या पत्नीला सांगितली आणि दोघांचेही एकमत झाल्यावर तो दुसऱ्या दिवशी मंदिराच्या पुजाऱ्याकडे गेला. तो म्हणाला, पुजारी, तुम्ही देवाच्या सर्वात जवळ आहात. तुम्ही नेहमीच त्याची उपासना केली आहे. तुम्हाला सतत त्याचे दर्शन होत असेल. कृपया माझी प्रार्थना त्याच्यापर्यंत पोहोचवा. त्या मंदिराचा पुजारी खूप लोभी होता. त्याची प्रार्थना काय असेल याचे त्याला आश्चर्य वाटले. त्याच्याकडे द्यायला एक पैसाही नाही, पण तरीही ऐक, कोणास ठाऊक, कदाचित या मूर्खामुळे मला काही फायदा होईल. मनात असा विचार करून पुजारी म्हणाले, हो हो नारायणदास, सांग, तुझी अडचण काय आहे? शेतकरी नारायणदास म्हणाला, पुजारीजी, माझी बायको वांझ आहे. तिला मूलबाळ व्हावे अशी देवाकडे प्रार्थना करा. पुजारीची नजर आधीच त्याच्या जमिनीवर होती. त्याला माहीत होते की त्याच्या मृत्यूनंतर तो ती जमीन बळकावेल. तो म्हणाला, नारायणदास, तुम्ही आणि तुमच्या पत्नीने उद्या सकाळी मंदिरात यावे. मी आज रात्री देवाला तुमची समस्या सोडवायला सांगेन. तो भोळा शेतकरी आनंदाने घरी परतला आणि सकाळची वाट पाहू लागला. आजची रात्र त्या दोघांनाही खूप मोठी वाटली. शेतकऱ्याची बायको म्हणाली, अहो, पुजारी खरंच आमच्यासाठी देवाला प्रार्थना करणार आहेत का? शेतकरी म्हणाला, मूर्खा, तो देवाचे सर्वात मोठे भक्त आहेत. पुजारी नक्कीच सतत देवाशी बोलत असावा. त्याच्या पत्नीने त्याच्यावर विश्वास ठेवला. वेळ सरली आणि सकाळ झाली. आपली कामे पटकन आटपून ते दोघे मंदिरात गेले. तिथे पुजारी पूजा करण्यात व्यस्त होता. थोड्या वेळाने जेव्हा पुजाऱ्याची पूजा संपली, तेव्हा त्याने शेतकऱ्याला पाहिले आणि त्याची पत्नी उभी होती. तो म्हणाला, हे नारायणदास, खाली बसा आणि तुमच्या पत्नीचा पदर उचला. देवापासून स्वतःला का झाकायचे? देव सर्व काही पाहतो आणि जाणतो. पुजाऱ्याच्या परवानगीने शेतकऱ्याने आपल्या पत्नीचा पदर काढला. पुजारी त्याच्या समोर बसले. पुजारीची नजर शेतकऱ्याच्या पत्नीच्या नजरेला भिडताच पुजारी अतिशय आनंद झाला. त्याचा विश्वास डगमगू लागला. त्याने विचार केला, देव माझ्यावर विशेष कृपा करत आहे. आता मी त्याला एक युक्ती शिकवीन, जेणेकरून त्याची पत्नी आणि जमीन माझी होईल. असं म्हणतात की देव सर्वव्यापी आहे. म्हणून तो पुजाऱ्याच्या पवित्र स्थळी गेला. तुझ्या कर्माचा हिशोब मी नंतर घेईन, पुजारी शेतकऱ्याला म्हणाले. नारायणदास, त्या रात्री जेव्हा मी प्रभूला प्रसन्न केले, तेव्हा ते माझ्या समोर आले आणि म्हणाले, पुत्रा, शेतकऱ्याला सांग की त्याने आधी त्याची परीक्षा उत्तीर्ण करून मला प्रसन्न करावे. मग मी त्याची प्रार्थना ऐकेन. त्या भोळ्या शेतकऱ्याला त्याचे दृष्ट हेतू कळले नाहीत. उत्सुकतेने तो म्हणाला, मला सांगा पुजारी, मला लवकर सांगा, प्रभूसाठी मला कोणती परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल? पुजारी म्हणाले, नारायणदास, ही खूप कठीण परीक्षा आहे. यात तुझा जीव जाण्याचाही धोका आहे. मला वाटतं तू हे सोडून द्यावंस. तू हे करू नये.
तो शेतकऱ्याला चिथावणी देण्यासाठी हे सर्व बोलत होता. जेव्हा शेतकऱ्याने आग्रह धरला तेव्हा पुजारी म्हणाले, नारायणदास ऐका, ही माझी आज्ञा नाही तर प्रभूंची आज्ञा आहे की येत्या अमावस्येच्या दिवशी मध्यरात्रीनंतर म्हणजेच 2 ते 3 नंतर शुभ मुहूर्तावर तुम्ही तुमचा नांगर स्वच्छ करून सोबत घेऊन जावा. थोडी फुले, रोली आणि तांदूळ घेऊन गावाबाहेरच्या बागेतील पिंपळाच्या झाडाजवळ जा. तिथे नांगर जमिनीत असा गाडा की त्याचा लाकडी भाग जमिनीखाली जाईल आणि जमीन नांगरणारा लोखंडी भाग वर राहील. मग त्या लोखंडी भागावर रोलीचा टिळा लावा. थोडे तांदूळ, फुले अर्पण करा आणि प्रार्थना करा, हे प्रभू, माझ्या पूजेने प्रसन्न होऊन मला दर्शन दे. मग पिंपळाच्या झाडावर चढा, आपले कपडे काढा आणि फक्त अंतर्वस्त्र परिधान करा. त्यानंतर पोट जमिनीकडे करून नांगराच्या लोखंडी भागावर पोटावर सपाट पडा. जर देव प्रसन्न असेल तर तो तुमचे सर्व दुःख दूर करेल. हे ऐकून शेतकऱ्याची बायको मोठ्याने ओरडली, नाही स्वामी, तुम्ही. ती पुढे काही बोलण्याआधीच पुजाऱ्याने तिचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. तिचा हात किंचित कुरवाळत आणि दाबून तो म्हणाला, अगं वेड्या, तू कसली भारतीय नारी आहेस? तुम्ही तुमच्या नवऱ्याला देवाचं दर्शन घेण्यापासून रोखू इच्छिता? तुम्ही किती मोठं पाप करत आहात हे तुम्हाला कळत नाहीये. नवऱ्याच्या उदात्त कार्यात सहभागी होणं हे पत्नीचं कर्तव्य आहे आणि तुम्ही. पण जर त्याला काही झालं तर? पुजारी साहेब, शेतकऱ्याच्या बायकोने विचारलं. अगं वेड्या मुली, त्याला काही होणार नाही. तो देवाचं दर्शन घेईल आणि जर असं काही झालं तर आम्ही तुमच्या मदतीसाठी हजर आहोत. धर्मगुरूने शेतकऱ्याच्या समोरच हे शब्द उच्चारले. त्याच्या पत्नीचा हात आपल्या हातात धरून त्याला कुरवाळत आणि दाबत होता. तर प्रभूच्या दर्शनाची वाट पाहत असलेला तो बिचारा शेतकरी काहीच माहीत नसल्याचा आव आणून पाहत होता. असे म्हटले जाते की स्त्रिया आपल्या आत्मसन्मानाला असलेला धोका पटकन ओळखू शकतात. तिलाही पुजाऱ्याच्या दृष्ट हेतूंचा सुगावा लागला होता. त्याच वेळी शेतकऱ्याच्या पत्नीने आपला हात त्याच्या हातातून जबरदस्तीने सोडवला आणि तो आपल्या साडीत लपवण्याचा प्रयत्न केला. शेतकरी आणि त्याची पत्नी मंदिरातून निघून घरी परतले. शेतकरी आता येणाऱ्या अमावस्येची वाट पाहत होता. त्याच्या पत्नीने त्याला हे कृत्य थांबवायला सांगितले होते, पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले. अखेरीस तो ज्या अमावस्येच्या रात्रीची वाट पाहत होता ती आली. शेतकऱ्याचा आत्मा घेऊन जाण्यासाठी मृत्यूच्या दूतांनी फळबागेत तळ ठोकला होता. देवाचे दर्शन होईल या आशेने शेतकऱ्याला आज रात्री झोप लागली नाही आणि त्याची पत्नी पतीपासूनच्या विरहामुळे दुःखी होती. ती विचारात गळून गेली होती. अखेर तो क्षण आला होता ज्याची शेतकरी नारायणदास कित्येक दिवसांपासून वाट पाहत होता. स्नान करून पूजेचे सर्व साहित्य तयार करून आणि आपला नांगर साफ करून तो आपल्या पत्नीकडे गेला आणि म्हणाला, ऐक, मी आता निघतोय. तू मला दारापर्यंत सोडशील का? हे ऐकून त्याच्या पत्नीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती मोठ्याने रडू लागली. तिला जाणवले, कदाचित आज मी त्यांना माझ्या आयुष्यातून असेच सोडून जात आहे. मी त्याचा निरोप घेत आहे. ती त्याच्या पायांना बिलगते. ती रडू लागली आणि म्हणाली, स्वामी,
कृपया यावर विचार करा. मी या गावात एका दुर्दैवी वाण स्त्री आहे. विचार करा. आणि मी विधवा झाले तर काय होईल? मी जिवंतपणीच मरेन. हे जग मला जगू देणार नाही. आता तर तुम्हीच माझं रक्षण करता. मग ही गिधडं मला फाडून खातील. या असहाय्य स्त्रीला. स्वामी मला समजून घ्या. हे व्रत सोडून द्या. मला मूल नको आहेत. माझे पतीच माझ्यासाठी पुरेसे आहेत. याचा विचार करा. काहीतरी बोल. शेतकरी परतल्यासारखा पुतळ्यासारखा गप्प ऐकत होता. त्याने आपल्या बायकोला अशा अवस्थेत कधीच पाहिले नव्हते. तो विचार करू लागला, ही बाई किती स्वार्थी आहे. आणि मीच तर तिच्या टोमणींची विनाकारण काळजी करत बसतो. मग क्षणभर थांबून तो विचार करू लागला, नाही नारायणदास, विचार कर. या बायकोला तुझी किती पर्वा आहे. ती त्याच्यावर प्रेम करते. ती तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त काही स्वीकारत नाही. पण माझ्या पत्नी प्रती माझीही काही कर्तव्ये आहेत. तो म्हणाला, म्हणजे? वेड्या मुली, तू जे भोगत आहेस ते मी पाहू शकत नाही. तूच सांग. मी शेतात आणि गोठ्यात काम करण्यात व्यस्त आहे. आणि तू जगाच्या टोमणेनी गुदमरून अजून किती काळ मरणार. हा समाज खरंच स्वार्थी आणि क्रूर आहे. आमच्यासारख्या इथल्या गरीब लोकांचं काय? बरं, काळजी करू नकोस. जर मला देव सापडला तर मी त्याला तुझ्या सगळ्या समस्या सांगेन. फक्त मला जाऊ दे. तुझे अश्रू पुस, हेच माझं नशीब आहे. काय ग वेड्या मुली, मी एक गरीब स्त्री आहे. तुझ्याशिवाय माझं कोणी नाही. देव सुद्धा आमच्यासारख्या गरीब लोकांवर रागवतो. ठीक आहे, बाजूला हो, मला जाऊ दे. देवाला भेटण्याचा शुभ क्षण निघून जात आहे. असे म्हणून नारायणदास घरातून निघून गेला. दरम्यान त्याची पत्नी पलंगावर जाऊन जोरजोरात रडू लागली. थोड्याच वेळात नारायणदास तो फळबागेत पोहोचला. तिथे भयान शांतता होती. कोल्ह्यांच्या आवाजाने तो घाबरला. त्या शेतकऱ्याच्या मनात एक प्रकारची भीती दाटून आली. तो आपल्या घरापासून फळबागेपर्यंत चालत आला, जिथे तो कोल्ह्यांच्या आवाजाने घाबरला होता. पण म्हणतात ना, इच्छा असेल तर मार्ग सापडतोच. त्या शेतकऱ्याचे हृदय ईश्वर प्रेमाने भरून गेले होते. त्याला त्याच्या दर्शनाची तीव्र इच्छा होती. त्याला शक्य तितक्या लवकर काम संपवायचे होते. म्हणून त्याने पुजाऱ्याने सांगितल्याप्रमाणे सर्व काही तंतोतंत केले. तो पिंपळाच्या झाडावर चढला, प्रभूंचे स्मरण केले आणि पोटावर जमिनीवर पालथा पडून नांगरावर पडला. त्याला कोणतीही चिंता वाटली नाही. प्रभूंचे दर्शन होण्याबद्दल त्याच्या मनात कोणतीही शंका नव्हती. पण मग असे काही घडले ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. सर्वत्र शांतता पसरली. एक दिव्य प्रकाश किरण सर्वत्र पसरला आणि नांगरावर पडण्यापूर्वीच भगवान नारायणाने आपला भक्त नारायणदास याला आपल्या हातात घेतले. नारायणदासाचे डोळे मिटलेले होते. जेव्हा त्याने ते उघडले तेव्हा जे दृश्य त्याने पाहिले ते पाहून तो आश्चर्यचकित झाला. हे माझ्या प्रभू, किती सुंदर! त्यांचे तेज असे आहे की त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. देवाच्या ह्या प्रकाश किरणांच्या उपस्थितीत मृत्यूचे दूत निघून गेले, कारण ज्ञान आणि श्रद्धेने प्रत्येक अंधकार दूर होतो. नारायणदास प्रभूंच्या मांडीवर पडून त्यांच्या रूपाकडे एकटक पाहत राहिला. काही वेळाने प्रभू म्हणाले, पुत्रा, तू किती निरागस आहेस आणि तो पुजारी किती दृष्ट आहे. तुला त्याचे शब्द समजले नाहीत. मी आलो नसतो तर तुझे काय झाले असते.
तुला काहीच कल्पना नव्हती. नारायणदास भगवानांच्या चरणी पडला आणि म्हणाला, भगवान, तो पुजारी तुमचा परमभक्त आहे. त्यानेच माझी तुमच्याशी ओळख करून दिली आणि प्रभूचे शब्द नेहमीच खरे ठरतात. माझ्या परीक्षेने तुम्ही प्रसन्न झालात यापेक्षा अधिक आनंदाची गोष्ट माझ्यासाठी काय असू शकते. प्रभू म्हणाले, मुला, तू केवळ तुझ्या हृदयाचे ऐकतोस, मनाचे नाही. शेतकरी म्हणाला, प्रभू, तुम्ही केवळ हृदयातच वास करता, मन चंचल आहे. प्रभू म्हणाले, मुला, तू आत्म्याने आणि मनाने शुद्ध आहेस. तुझी पत्नी पतीशी एकनिष्ठ आहे. मग मी अशा भक्तांना संकटात कसे सोडू शकेन. मला कपट मुळीच आवडत नाही. मी सर्व जीवांमध्ये वास करतो. सर्वप्रथम स्वतःला मला समर्पित कर. आज भगवंताने शेतकऱ्याचा जीव वाचवला आहे. दर्शन दिल्याने खूप दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाली. शेतकरी आणि देव बोलत असताना पुजाऱ्याच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच होते. शेतकऱ्याची पत्नी देवाच्या चरणी पडून अश्रू ढाळत प्रार्थना करत होती. तेवढ्यात अचानक कोणीतरी दरवाजा ठोठावला. शेतकऱ्याच्या पत्नीचा चेहरा उमललेल्या गुलाबासारखा तेजस्वी दिसत होता. ती जागी झाली. ती आपल्या पतीच्या परत येण्याची वाट पाहत होती. ती धावत दाराकडे गेली आणि दार उघडून म्हणाली, तुम्ही आलात? मी खूप वेळ तुमची वाट पाहत होते. या हो. समोर पुजाऱ्याला पाहून तिचा चेहरा एकदम उतरला. तिने अशा गोष्टीची कधी कल्पनाही केली नव्हती. पुजारी म्हणाला, अगं वेड्या मुली, तू मला बोलावलंस आणि बघ आम्ही आलो आहोत. आता फक्त मी आणि तूच आहोत. तुला कळत नाही का? असे म्हणत त्याने शेतकऱ्याच्या बायकोचा हात पकडला. तो तिला पलंगाकडे नेऊ लागला. शेतकऱ्याची बायको जोर जोरात ओरडू लागली, स्वामी, स्वामी, तुम्ही यायला पाहिजे. या जल्लादापासून मला कोण वाचवणार? हे प्रभू, केवळ तूच माझी हाक ऐकू शकतोस. हे प्रभू. प्रभू अशी करुणा. हाक ऐकून प्रभू उभे राहिले आणि शेतकऱ्याला म्हणाले, मुला, आता लवकर कर, घरी जा. तुझी पत्नी तुझी वाट बघत आहे. जर तुम्ही आता निघायला उशीर केला तर काळजी करू नका. तुमचे भाग्य बदलणार आहे. माझ्या भक्तांना संकटात पाहणे मला सहन होत नाही. जा, लवकर करा. असे म्हणून भगवान अदृश्य झाले. नारायणदासांनी प्रभूच्या चरणांची धूळ आपल्या कपाळाला लावली आणि जे वेगाने घराकडे निघाले. घरी पोहोचल्यावर त्यांनी पाहिले, दरवाजा उघडा होता. पुजारी आपल्या पत्नीला केसांनी ओढत होता. ती प्रभू मला वाचवा, मला वाचवा असे किंचाळत होती. तो पटकन तिच्या बाजूला धावला. पुजाऱ्याने तिथे शेतकऱ्याला पाहताच तो घाईघाईने उघड्या दरवाजातून बाहेर पळाला. शेतकऱ्याची पत्नी धावत आली आणि तिने नारायणदासला मिठी मारून रडू लागली. तो तिला मिठी मारून पुतळ्यासारखा तिथे उभा होता. दोघेही क्षणभर स्तब्ध राहिले. मग एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण चमक स्पष्ट दिसत होती. त्यांच्या जिभा मुख्या होत्या. त्यांचे डोळेच सर्व काही व्यक्त करत होते. शेतकऱ्याची पत्नी नवऱ्याच्या सुखरूप परतण्याने आनंदी होती, तर शेतकरी तर उल्हासित झाला होता. काही दिवसातच नारायणदासांच्या घराला भगवान नारायणाचा आशीर्वाद लाभला. त्यांना पुत्रप्राप्ती झाली आणि हळूहळू त्यांचे घर धन आणि समृद्धीने भरू लागले. असे म्हटले जाते की ज्याला प्रभू रामाचा आशीर्वाद लाभला आहे त्याचे दुसरे काय होऊ शकते. म्हणा जय भगवान श्री हरी नारायण.
मित्रांनो, जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.